त्यांना काही प्रश्न उपवर्गीकरणाच्या विरोधात 9 तारखेला हा जो मोर्चा निघत आहे, या मोर्चाची विशेषता अशी आहे की या मोर्चामध्ये बौद्ध समाजासोबत मोठ्या प्रमाणात मातंग समाज सुद्धा सहभागी होत आहे. आणि या मोर्चामध्ये मातंग बांधव आमचा बौद्ध समाजाच्या बांधवांनी असा विचार केलेला आहे की ज्या मातंग बांधवाची दिशाभूल करून इथल्या मनुवादी व्यवस्थेने, या सरकारने इथल्या मागासवर्गीयमध्ये SC ST मध्ये फूट पाडण्याचं जे काम केलेलं आहे, त्यांना हे आम्ही दाखवणार आहोत की आमच्या मोर्चामध्ये ज्या लोकांची तुम्ही दिशाभूल केली ते लोक इथं पुढे आहेत आणि आम्हाला हे उपवर्गीकरण नको आहे म्हणून सांगणारे हे आमचे मातंग बांधवच आमच्या इथे पुढे राहणार आहेत. या मीटिंगला पत्रकार बांधवांना मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो की आपण जे इथं आलात आणि जे कव्हरेज इथं देत आहात, तुमच्या माध्यमातून सर्व मातंग समाजालाच नाही तर 59 जातीला मी असा मेसेज देऊ इच्छितो की जर आपण सर्व एका ठिकाणी आलोत तर येणारा काळ हा आपला बहुजनाचा राहणार आहे. आणि जो नुसतं उपवर्गीकरणच नाही, आमचे जे संविधानिक अधिकार आहेत, जो बॅकलॉग आहे, जो सगळा आम्हाला आजपर्यंत अधिकार मिळाले नाहीत, हे सर्व अधिकार आपण घेऊ शकतो. या मीटिंगला मातंग समाजाचे आमचे विशेषतः आमचे बांधव इथं उपस्थित आहेत, जे आळंदीकर आहेत, त्यानंतर आमचे केशवरावजी आहेत आणि फुलपगारी जी आहेत आणि आमच्या सोनटक्के जे आहेत, वाघमारे जे आहेत आणि माधवराव गायकवाड जे आहेत, हे सर्वजण आज आपण केशव कांबळे जे आहेत, हे सगळेजण इथं उपस्थित आहेत. याचाच अर्थ असा आहे की इथला हा जो मोर्चा आहे हा एका समाजाचा नाही, आमच्या 59 जातीपासून हे प्रतिनिधित्व करणारा मोर्चा आहे. आणि विशेषतः या बुद्धिस्ट बांधवांनी जे नेतृत्व पूजनीय भंतेजी, आमचे पय्या आणि संपूर्ण टीमला जे दिलेलं आहे, हे या मोर्चाचं विशेष आहे. इथे मोर्चा हा अतिशय शांततेने, कायदा सुव्यवस्थामध्ये कुठेही अडचण न येता हा मोर्चा निघणार आहे. आणि याची काळजी उपवर्गीकरण होणार नाही इथून पुढे फडणवीसने घ्यावी, कारण तू उपवर्गीकरण कर किंवा नको करू, फडणवीस माझा तुम्हाला इशारा आहे की तुम्हाला आम्ही खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. बघा, माननीय सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 दिलेला जो काही निर्णय आहे, तर तो निर्णय राज्यांना ऐच्छिक केलेला आहे, तो बंधनकारक निर्णय नाही. हे आपण सगळ्यात अगोदर समजून घेतलं पाहिजे. आणि तरी राज्यांना ऐच्छिक केल्यानंतर ज्या राज्यांकडे डाटा नाहीत किंवा अन्य जे काही संविधानिक प्रक्रिया आहे ती ज्या राज्यांनी केली नाही, तर अशा राज्यांचं जे आहे ते त्या राज्याच्या हायकोर्टानं जे आहे तर ते आरक्षण थांबवलेलं आहे. त्याच्यामध्ये कर्नाटक राज्यानं ते आरक्षण थांबवलेलं आहे. भारतात अनुसूचित जातीची संख्या जास्त असलेलं राज्य आहे उत्तर प्रदेश, तिथं हे अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण लागू झालेलं नाही. भारतातल्या 28 राज्यांपैकी 4-5 राज्य सोडलं तर कुठेही हे लागू झालेलं नाही. हे गैरसंविधानिक निर्णय आहे. कारण यातला जो टेक्निकल मुद्दा असा आहे की ज्या 7 बेंचनं हा निर्णय दिलेला आहे, ज्या 7 बेंचनं हा निर्णय दिलेला आहे, त्याच्या अगोदर जर आपण बघितलं तर ज्या वेळेस मंडल आयोगाच्या अनुषंगाने जो निर्णय झालेला होता तर ती 9ची बेंच होती. आणि त्या बेंचचे जे डायरेक्शन असे होते की आरक्षणाचं उपवर्गीकरण हे हा जो प्रकार आहे हा फक्त ओबीसी साठी असेल, तो SC ST साठी नसेल, असं वर्डिंग आहे. आणि 16 तालुक्यामध्ये आमचं नियोजन चालू आहे. 3 तालुक्यामध्ये आमच्या बैठका झालेल्या आहेत. उद्या शनिवारपासून अनेक तालुक्यामध्ये बैठका होतील. अनुसूचित जातीतल्या 59 जातींचा जो काही एकोपा आहे आणि जो काही वर्ग आहे त्या वर्गाला घेऊन हे आंदोलन होणार आहे. सगळेच जण आहेत. फक्त एवढं आहे की बौद्ध समाज याच्यामध्ये पुढाकार घेत असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की बौद्ध समाज याच्यामध्ये पुढाकार घेत आहे. त्याच्यामध्ये मातंग समाज आहे, याच्यामध्ये भंगी समाज आहे, वाल्मिकी समाज आहे, चर्मकार समाज आहे, अन्य जे काही महाराष्ट्रातल्या 59 जाती आहे. आम्ही संविधानिक आरक्षणाच्या बाजूने आहोत. आरक्षणाच्या प्रवर्गाला कोणताही धक्का लागू नये या भूमिकेमध्ये आम्ही आहोत. मोठा मोर्चा होईल, लाखाच्या वर लोक राहतील. शिवाजीनगर मार्गेच हा मोर्चा जाईल. कारण हा मोर्चा जर समजा अण्णाभाऊ साठे पुतळ्याकडून गेला, मातंग समाजाच्या तिथं वस्त्या आहेत आणि त्या ठिकाणी जर काही जे लोक जे एलिमेंट्स आहेत, पूर्ण मातंग समाजाला म्हणत नाही, पण जे हिंदुत्ववादी एलिमेंट्स आहेत त्यांच्याकडून जर दगडफेक झाली, काय झालं तर त्या ठिकाणी जर काही अनुचित प्रकार झाला तर पोलीस प्रशासन किंवा अन्य कोणतेही प्रशासन हा विषय सांभाळू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये या नांदेडच्या मोर्चामध्ये जर गालबोट लागला तर त्याचे पडसाद महाराष्ट्रभर दंगली होतील, देशभर दंगली होतील. त्यामुळे पोलीस प्रशासनाला आम्ही सांगत आहोत की आर्टिकल 19 नुसार आम्हाला जो अधिकार दिलेला आहे, आम्हाला जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन दिलेलं आहे त्याच्यानुसार आमचा मोर्चा जो आहे तो शांततेत होईल.
कालही तुम्ही बघितलं असेल, की कालचा जो काही नांदेडमध्ये बंद झाला, त्या बंदमध्ये 80% बौद्ध लोक होते आणि शांततेत झाला. कुठेही एका गाडीवर दगडफेक झाली नाही, दुकानावर दगडफेक झाली नाही. शांतताप्रिय नागरिक आहोत आम्ही आणि या नांदेड जिल्ह्याची शांतता जी आहे ती शांत सुव्यवस्था अबाधित राहावी, याच्यासाठी आम्ही प्रयत्न नेहमीच करत आहोत. मी स्वतः 26 वर्षापासून सार्वजनिक जीवनात काम करतो, विद्यार्थी चळवळीपासून आतापर्यंत आणि कोणतंही गालबोट लागणार नाही. भदंत पय्याबुधी व त्यांचे जे काही सहकारी आहेत, अन्य भदंत, त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा असेल.